श्री हरी, गुड मॉर्निंग, सत श्री अकाल, नमस्कार, जय श्रीराम. कसे आहात तुम्ही सगळे? माझा हा नेहमीचा प्रश्न दर रविवारी तुम्हाला असतो आणि तुम्ही छान आनंदात असणार यात काही प्रश्नच नाही आहे. रविवार आपली सकाळ झालेली आहे आणि एक नवीन वेगळी छान गोष्ट घेऊन मी आले आहे. ह्या गोष्टीमध्ये आहे एक राजा आणि एक संन्यासी. तर ह्या दोघांमध्ये काय वार्तालाप होतो किंवा कोण कोणापेक्षा वरचढ चढतं हे आपण बघणार आहोत. तर गोष्टीला सुरुवात करूया. राजा सिकंदर, ज्याने संपूर्ण जगावरती राज्य केलं, संपूर्ण जग पाठक्रांत करून त्याने ते जग जिंकून घेतलं आणि असंच जग जिंकून तो जेव्हा भारतामध्ये आला तर भारतामध्ये देखील त्याने बरीच जमीन जी आहे ती त्याने जिंकली आणि खूप सारं खजाना किंवा सोनं वगैरे जे आहे, जी संपत्ती आहे त्यांनी स्वतःबरोबर तो घेऊन जायला निघाला. आणि ज्यावेळी हा राजा सिकंदर जेव्हा जायला निघाला तर तेव्हा त्याच्या मनात विचार आला की भारत देशाबद्दल असंही म्हटलं जातं की इकडचे विद्वान किंवा इकडचे जे साधू संत आहेत, संन्यासी आहे, खूप हुशार आहेत, हे विद्वान आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर अशी काय म्हणून शक्ती आहे किंवा ज्ञान आहे ज्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि मग म्हणतो की का नाही म्हणे मी एखाद्या भारतातल्या संन्यासीला किंवा एखाद्या साधू संताला माझ्याबरोबर माझ्या राज्यामध्ये घेऊन जाऊ. आणि हा विचार करतो आणि तो ठरवतो की हो, मी माझ्याबरोबर एका संन्यासाला घेऊन जाईन जेणेकरून त्याच्या ऊर्जेचा, त्याच्या ज्ञानाचा उपयोग मला होऊ शकतो. आणि तो आपल्या शिपायांना सांगतो की जा आणि एका संन्यासाला पकडून आणा आणि त्याला आपल्याबरोबर घेऊन जायचं आहे आपल्या राज्यामध्ये. लगेच त्याचे शिपाई आहे ते आज्ञेचे पालन करतात आणि घेऊन म्हणजे लगेच जातात ते बाहेरच्या बाजूला आणि बघतात की भारतामध्ये कुठे एक चांगला ज्ञानी असा संन्यासी त्यांना मिळतो का. आणि एक संन्यासी त्यांना मिळतो आणि त्या संन्यासाला घेऊन ते परत सिकंदर राजापाशी येतात आणि सांगतात की ह्या संन्यासाला मी पकडलेला आहे आम्ही आणि ह्याला आपण मग घेऊन जाऊया. तर राजा म्हणतो बरं ठीक आहे. आणि मग ते शिपाई बाहेर जातात त्या संन्यासाला राजाच्या इथे सोडून. तर संन्यासी म्हणतो तू का मला पकडून आणलेस इथे, म्हणजे माझा तुला काय उपयोग. तर राजा म्हणतो की मला तुझ्या ऊर्जेचा, तुझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्याकरता, माझ्या देशासाठी होईल म्हणून मी तुला घेऊन जातो आहे. तर तो म्हणतो पण मला तर तुझ्याबरोबर यायचं नाही आहे. तर तो म्हणतो की ते तर तुम्हाला यावंच लागेल, कारण मी संपूर्ण म्हणजे जगावरती मी राज्य करतो आहे आणि असं कोणी नाही आहे जे माझ्या विरोधात जाऊ शकतं. तर तुम्हाला माझं म्हणणं ऐकावंच लागणार आहे आणि तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागणार आहे. आणि जर तुम्ही सहजपणे हसत जर माझ्याबरोबर आलात, कसलाही विरोध न करता, तर ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप चांगलं राहील. तर संन्यासी म्हणतो की नाही, प्रश्नच नाही, मी तर येणारच आहे तुमच्याबरोबर. कारण तुम्ही जर किती म्हणालात की तुमचा माझ्यावर हक्क आहे, तर अजिबात नाही, तुमचा माझ्यावरती हक्क असूच शकत नाही. तर राजाला अतिशय राग येतो, क्रोध येतो. तो म्हणतो की हा कोण, म्हणजे हा तर संन्यासी आणि हा मला असं कसं बोलू शकतो. आणि तो राग म्हणजे पूर्ण रागावतो आणि शिपायांना बोलावतो आणि सांगतो ह्याला त्या रथामध्ये बसवा आणि त्याला बांधून टाका, कसा तो येत नाही मी पाहतो. आणि शिपाई त्याच्या आज्ञेचं पालन करतात. त्या संन्यासाला रथामध्ये बसवतात, त्याला बांधून ठेवतात त्या रथामध्ये. परत राजा येतो आणि म्हणतो बघ, तू मला म्हणाला होतास ना की मी तुला घेऊन नाही जाऊ शकत, आता तर कसं तू जाणार इकडनं सुटून, तू माझ्याबरोबरच येणार आहेस. तर संन्यासी शांतपणे त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणतो की हो, बरोबर आहे, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, कारण तुझ्याबरोबर जे आता येतं आहे ना, तो फक्त माझा एक देह येतो आहे. पण ह्या देहामध्ये ती ऊर्जा पण नाही आणि ती चेतना पण नाही, कारण ही चेतना किंवा ही ऊर्जा ही माझी आहे. आणि जेव्हा मी ठरवणार की ही माझी चेतना, ही माझी ऊर्जा कशी वापरायची आहे, कुठे वापरायची आहे, हा अधिकार माझा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे माझा देह तुझ्यापर्यंत येईल, माझं ज्ञान मात्र तुझ्यापर्यंत पोचणार नाही. आणि ज्याच्याकरता तुम्हाला घेऊन जात आहेस त्याचा तुला काहीच उपयोग होणार नाही, कारण ते संपूर्ण माझ्या हातामध्ये आहे. आणि राजाला त्याचं म्हणणं पटतं, समजतं. तो म्हणतो हो, खरंच आहे,
मी एखाद्या व्यक्तीला देहाने घेऊन जाऊ शकतो, पण त्याच्यातलं ज्ञान, त्याची ऊर्जा किंवा त्याची चेतना ही मी नाही कंट्रोल करू शकत किंवा मी नाही म्हणू शकत की हे तू आता वापरलं पाहिजे आणि मी म्हटलो तर तेव्हा तू वापरलं पाहिजे. आणि त्याला त्याची चूक समजते की आपण देहाने गोष्टी करू शकतो, पण कोणाच्या मनावरती, त्याच्या हृदयावरती असं आपण जबरदस्ती करू शकत नाही किंवा तिथे आपण सांगू शकत नाही की तू माझ्या कंट्रोलमध्ये आहेस. आणि मग राजा त्याला त्या दोरखंड जो बांधला असतो तो काढून टाकतो आणि त्याला सांगतो की तू परत निघून जा. आणि आपलं पण तसंच आहे, हो की नाही. रिलेशनशिप्स ज्या आपल्या आहेत, म्हणजे त्या कोणाच्याही असू दे, आईवडिलांच्या असू दे, आईची मुलीची असू दे, आईची मुलाची असू दे, भावंडांची असू दे, मित्रमैत्रिणींची असू दे, ऑफिस कलिग्सची असू दे, कुठलीही बऱ्याच आपल्या रिलेशनशिप्स आहेत आपण समाजामध्ये वापरतो. आपल्या रिलेशनशिपमध्ये का त्रास येतो किंवा का एखादी रिलेशनशिप संपून जाते, ह्याच्या मागे पण कारणं तीच आहेत. आपण कुठल्याही व्यक्तीला जेव्हा ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो, जी व्यक्ती जशी आहे, जी आहे तिला जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो, तर त्यावेळेला त्या गोष्टीचा आपल्याला कसलाही खेद किंवा खंत राहत नाही, कारण ती व्यक्ती माझी आहे, जी आहे जशी आहे ती माझी आहे. मग त्याच्या चुका पण माझ्या आहेत, ते जे काही वर्तन केलं ते पण देखील आपण ॲक्सेप्ट करतो, तिथे आपला प्रश्नचिन्ह नाही राहत. पण ज्या वेळेला आपण आपला अधिकार त्या व्यक्तीवरती सुरू करतो की नाही, तू हे असंच वागलं पाहिजे, हे तू असं करायलाच पाहिजे किंवा अशा पद्धतीनेच हे व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी जेव्हा घडू लागतात, तर त्यावेळेला मग प्रश्न पडतो की नाही, म्हणे आपण म्हणतो ही कंट्रोल करायला लागली व्यक्ती मला. आणि जेव्हा एखाद्या रिलेशनशिपवरती एकमेकांवरती कंट्रोल करायला सुरुवात होते, त्यावेळेला मात्र मग ती रिलेशनशिप आहे ती स्पॉईल व्हायला लागते हळूहळू. मग तुम्ही असं म्हणाल की मग एखादी व्यक्ती जर चुकीचं वागत असेल तर, आणि आपल्याला समजते की ती चूक आहे आणि त्या व्यक्तीला ते समजत नाही आहे, तर आपण त्यांना गाईड करायचं किंवा नाही करायचं? तर निश्चितपणे गाईड करायचं. एकदा, दोनदा, तीनदा आपल्या लिमिटपर्यंत आपण ते गाईड करू शकतो, पण त्याच्यानंतर आपला अधिकार राहत नाही. कारण त्या समोरच्या व्यक्तीमध्ये जर ॲक्सेप्टन्सच नसेल की मी चुकत आहे किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास होत आहे, ह्या गोष्टीचा जर विचारच नसेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला कितीही सांगितलं तरी ती व्यक्ती ऐकत नाही. त्याच्यामुळे आपण आपले लिमिट्स काय आहे हे ठरवायला पाहिजे आणि आपण ठरवायला पाहिजे की आपण कोणाला मार्गदर्शन करायचं किंवा नाही करायचं. कारण आपल्याला तो अधिकार नाही आहे कोणाला सांगायचा की तू चूक आहेस. तसंच समोरच्याहीला व्यक्तीलाही अधिकार नाही आहे कोणाला दुःख द्यायचा. कारण ज्या वेळेला आपण आपल्या बोलण्याने, आपल्या विचाराने, आपल्या वागण्याने देखील कोणाला दुःख देतो किंवा आपल्या साध्या 4 शब्दाने देखील कोणाच्या मनाला दुःख पोचत असेल, कोणाला त्रास होत असेल, तर निश्चित ते तुमचं पापकर्म आहे. त्यामुळे विचार करा की आपली रिलेशनशिप ही कशी आहे आणि आपल्याला ह्याच्यावर काय काम करायचं आहे आणि ही कशा प्रकारे आपल्याला मेंटेन करायची आणि कशा प्रकारे ही छान रिलेशनशिप घेऊन जायचं आहे. तर अशाच प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ऐकण्यासाठी दिव्यदृष्टीला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जो खाली फोन नंबर आहे तिथे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण मी काउन्सिलिंग देखील करते. त्याचबरोबर मी बऱ्याच गोष्टी आमच्या फाउंडेशनतर्फे शिकवल्या जातात, ज्यामध्ये प्राणायाम मेडिटेशन आहे, ज्यामध्ये मुद्राशास्त्र आहे, ज्यामध्ये शिवस्वरोदय आहे आणि त्याचबरोबर ज्यामध्ये आम्ही क्रियायोग शिकवतो. तर परत भेटूया नवीन गोष्टीसह पुढच्या रविवारी. तोपर्यंत लव यू ऑल.